नमस्कार मित्रांनो, तुम्ही पाहतात चार्मी डिजिटल हब हे आपलं यूट्यूब चॅनल। मित्रांनो, 2024च्या विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता जी आहे त्या आचारसंहितेच्या कालावधीमध्ये म्हणजेच ऑक्टोबर, नोव्हेंबर आणि डिसेंबर ह्या 3 महिन्याच्या कालावधीमध्ये महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाने एक RCS इन्फोटेक प्रायव्हेट लिमिटेड ह्या कंपनीला महाराष्ट्रातल्या सर्व तालुक्यामध्ये कामगार सुविधा केंद्राची स्थापना करण्याची सूचना दिली होती। तर त्या अनुषंगाने या RCS कंपनीने डिसेंबरच्या जवळपास प्रत्येक तालुक्यामध्ये त्यांनी तालुका सुविधा केंद्राची स्थापना केली आणि बाहेरची वेबसाईट तिने पूर्णपणे बंद करून टाकलेली आहे। अशा परिस्थितीमध्ये कामगारांमध्ये भरपूर गोंधळ निर्माण झालेला आहे की तालुक्याच्या कामगार सुविधा केंद्राचा पत्ता माहीत नाही, तालुका कामगार सुविधा केंद्राचे कॉन्टॅक्ट नंबर माहीत नाहीत। तर अशा कंडिशनमध्ये कामगारांनी काय करावं, तर मित्रहो याच विषयावर आपण आजचा व्हिडिओ घेऊन गेलेलो आहे। आणि या व्हिडिओमध्ये आपण जिल्हानिहाय तालुकानिहाय तालुका कामगार सुविधा केंद्राचे पत्ता आणि तेथील जो व्यवस्थापक आहे, तालुक्याचा इंचार्ज आहे, त्या इंचार्जचे कॉन्टॅक्ट नंबर हे सर्व कसे डाउनलोड करायचे आणि ते कसे पाहायचे याविषयी आपण जाणून घेणार आहोत। चला तर मित्रो, आपण ती यादी कशी डाउनलोड करता येईल ती पाहूया। सुरुवातीला BOCWच्या वेबसाईटवर जी कॉन्टॅक्ट अस हे ऑप्शन आहे त्या कॉन्टॅक्ट असच्या ऑप्शनला आपल्याला क्लिक करायचं आहे। त्यानंतर अशा प्रकारचा आपल्याला इंटरफेस दिसून येईल। त्यामध्ये तालुका वर्कर फॅसिलिटेशन सेंटर ॲड्रेस अँड इंचार्ज कॉन्टॅक्ट डिटेल्स असा ऑप्शन आहे। त्यामध्ये हे डाउनलोड ह्या ऑप्शनला आपल्याला क्लिक करून घ्यायचं। डाउनलोड केल्यानंतर पूर्ण एक्सेलची शीट आपल्यापुढे डाउनलोड होईल आणि एक्सेलची शीट अशा पद्धतीने डाउनलोड झाल्यानंतर तुम्हाला सर्वच डिटेल्स पाहायला मिळतील, जसे जिल्हा, तालुका आणि ॲड्रेस म्हणजे ज्या याचा तालुक्याचं ऑफिस आहे, तालुका सुविधा केंद्र, कामगार सुविधा केंद्र, त्या सुविधा केंद्राचे ॲड्रेस आहे, त्यानंतर पिनकोड आहे आणि या ठिकाणी कोऑर्डिनेटर नेम आहे म्हणजेच इंचार्ज, तो तिथला जो प्रभारी आहे, व्यवस्थापक आहे, त्याचा नाव आहे आणि त्या ठिकाणी त्यांच्यासमोर मोबाईल नंबरसुद्धा आहे। मोबाईल नंबरला तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता आणि त्या ठिकाणी तुम्ही प्रत्यक्षसुद्धा जाऊन तिथं आपला फॉर्म भरू शकता। तर मित्रहो, सध्या तरी बाहेरच्या वेबसाईट कधी चालू होईल हे सांगता येणार नाही, त्यामुळे प्रत्यक्ष जाऊन त्या ठिकाणी तुम्ही फॉर्म भरून घ्या आणि जर वेबसाईट चालू झालीच तर तसे व्हिडिओ आपण आपल्या चॅनलवर टाकूया। तोपर्यंत मी इथेच थांबतो। धन्यवाद।